घरफोडी करणाऱ्या सराईतास अटक करून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत। उपनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांची संयुक्तिक कारवाई। उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर नंबर 71/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अ 331 प्रमाणे दिनांक 18/2/2025 रोजी दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुनील बाबूराव गोडसे वय 54 वर्ष राहणार प्लॉट नंबर 4 अंगणछाया सोसायटी प्रकाशनगर शिकरेवाडी नाशिक रोड नाशिक यांनी पोलीस ठाण्यास हजर होऊन फिर्याद दिली। दिनांक 18/2/2025 रोजी दुपारी 2:30 सुमारास फिर्यादी हे त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील सोने व रोख रक्कम चोरी करून नेली अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे उपनगर येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस करत होते। गुन्ह्याचे स्वरूप पाहता दिवसा घरफोडी झाली असून अत्यंत धाडसी चोरी असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा व उपनगर पोलीस ठाणे यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या। तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी सुद्धा सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते। सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 2 व उपनगर पोलीस ठाणे यांची टीम यांनी तांत्रिक व गोपनीय बातमी प्राप्त करून सदर गुन्हा हा हडपसर रामटेकडी पुणे येथील सराईत घरफोडी करणारा लखनसिंग दुधानी व त्याचा साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळवली। गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे व टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी लखनसिंग राजपूत सिंग दुधानी वय 36 वर्ष राहणार रामटेकडी हडपसर पुणे यास ताब्यात घेऊन उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर केले। उपनगर स्टेशनचे प्रभारी अधिकारी जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी नमूद आरोपीस गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयाकडून पोलीस कोठडी मंजूर करून घेतली व पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने सदर गुन्हा त्याचे साथीदार नामे रविसिंग श्यामसिंग कल्याणी राहणार रामटेकडी हडपसर पुणे यांच्यासोबत मिळून केला असल्याचे कबूल केले। परंतु गुन्ह्यातील चोरी केलेले सोने व रोख रक्कम याबाबत काहीही एक समाधानकारक माहिती देत नसल्याने उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक युनिट 2 चे अंमलदार यांनी तपासाचे कौशल्य वापरून वेळोवेळी आरोपीस पुणे येथे तपासकामी जाऊन मानवी कौशल्याचा वापर करून गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीने चोरी करून मिळालेली रोख रक्कम व चोरी केलेले सोन्यापैकी 4,64,000 रुपयाचे 53 ग्रॅम सोन्याचे लगड व दागिने तसेच 4 लाख रुपये रोख रक्कम असे 8,64,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, इमान शेख, पोलीस शिपाई सौरभ लोंढे, सूरज गवडी, संदेश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवडी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, पंकज करपे तसेच गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनार, पोलीस हवालदार शिंदे, महाजन, पाटील, पोलीस शिपाई खंडबहाले, मते अशांनी संयुक्तिकरित्या केली। पुढील गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत। हिंदुस्तान पोलीस टाइम्स सोबत राकेश पाटील, नाशिक।